चला तर मुलांनो, आज आपण शिकूया तिसरा प्रश्न। यामध्ये बघा x आणि x यासोबत असणारे सहगुणक सारखे आहेत। तर यामध्ये सहगुणक सारखे आहेत, ठीक आहे। तर आपण सर्वात आधी आपण लिहिणार 2x 3y बरोबर 9, याला आपण नाव देणार समीकरण 1, आणि 2x अधिक y बरोबर 13 याला आपण नाव देणार समीकरण 2। आता बघा इथे कोणतं चिन्ह नसते, तर कोणतं चिन्ह असते बेरीजचं। आणि बेरीज असेल तर आपण काय करू समीकरणाचं, तर वजाबाकी इथे आपण लिहिणार समीकरण 1 आणि 2 वजाबाकी, ठीक आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे। आता आपण 2x 3y बरोबर 9, 2x अधिक y बरोबर 13 यांची काय करणार वजाबाकी। 9 मधून 13 जाते का नाही, तर 13 मधून 9 जाते, तर आपण करूया किती, तर -4। आता इथे बघा 2x कट झाले। आता इथे बघा काय मिळालेलं आहे, वजा बेरीज काय होतात बेरीज, वजा बेरीज काय होतात वजाबाकी, वजाबाकी काय होतात बेरीज, म्हणजे 4 अधिक 1y म्हणजे किती 4y। आणि मोठ्या संख्येचे चिन्ह कोणतं वजाचं, वजा y बरोबर 4 भागिले हे इथे -4y आहे, म्हणजे काय तर -4 गुणिले y। आपण इकडे घेऊन जाऊ, काय होणार गुणाकाराचं भागाकार होणार, आणि इथे चिन्ह कट होणार, 4 4 1 4। y बरोबर किती मिळाले आपल्याला 1। आपण इथे लिहिणार y ही किंमत 1, ही किंमत समीकरण बघा समीकरण 1 किंवा 2 मध्ये आपण ठेवू। कोणती समीकरण कमी वाटते आपल्याला, पहिल्या समीकरण मध्ये आपण ठेवू। तर यामध्ये आपण समीकरण लिहिणार आहोत, तर 2x 3y बरोबर 9, ठीक आहे। आपण काय करणार आहोत 2x 3 गुणिले y ची व्हॅल्यू आपण 1 घेणार, 2x 3 1 3 बरोबर 9, 2x बरोबर 9। आता बघा बरोबरच्या तिकडे घेऊन जायची असते संख्या, तर काय होते वजाचं बेरीज। 2x बरोबर 9 अधिक 3 बरोबर 12, x बरोबर 12 भागिले 2, कितीचा भाग जातो 6चा, तर x बरोबर आपल्याला किती मिळालेले आहे 6। अशा प्रकारे आपल्याला दोन्ही x आणि y ची किंमत मिळालेली आहे। आता आपण उत्तर लिहिणार खाली, काय लिहिणार x y बरोबर, सर्वात आधी बघा जरी आपण y ची किंमत आधी काढली तरी लिहिताना आपण x आणि नंतर y असं लिहिणार, तर x म्हणजे 6 अधिक 1 ही काय आहे समीकरणाची उकल आहे, समीकरणाची उकल आहे, ठीक आहे। अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा मधील तिसरं आपण सॉल्व्ह केलेला आहे, तरी बघू शकता।